आपण खेळपट्टीकडे यायचं. तुमच्या हस्ते फायनल मॅचचा मॅन ऑफ द फायनल मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. चेतन चाचा, रणजित पिल्ले सर, तुमच्या हस्ते फायनल मॅचचा मॅन ऑफ आपण फायनल मॅचचा टॉस करायचा आहे. खेळपट्टीकडे जाऊ. मंगेश आदर टॉस सर, कृपा सर. चला आपण रणजित पिल्ले, चेतन चाचा, मंगेश आदरटो सर, कृपा सर या सर्वांना नम्र विनंती करतोय. तुमच्या हस्ते मेगा फायनलचा नाणेफेकीचा कौल उडवण्यात येईल. क्वालिटी क्रिकेट आहे ना यांच्याकडे झालं. एक पण दिवस नाही काय नाही. चला त्वरा करा, थोडीशी घाई करायची आहे. वेळ जास्तीचा नसणार आहे. अजून 10 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे. या स्पर्धेतील फायनल मॅच पूर्णत्वास येण्यासाठी खरं तर आपण पाहतोय शेवटच्या टप्प्यामध्ये, अर्थात आजच्या दिवसातली शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. तर जेवढे सुद्धा खेळाडू मैदानात आहेत, ग्राउंडच्या कट्ट्यावर बसलेत, आपल्या जागेवर उभं राहायचंय. आपल्या डोक्यावरची कॅप काढायची आहे. कॅप आणि आपल्या चेहऱ्यावरती जर सन ग्लासेस असतील तर ते सन ग्लासेस सुद्धा काढायचे. खरं तर आपण ज्यांच्या नावानं ही स्पर्धा या मैदानावरती आज खेळवतोय ना, त्यांना ट्रिब्यूट, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या आयोजन कमिटीच्या वतीनं, जमलेल्या सर्व लिजेंडच्या वतीनं, आम्हा समालोचकांच्या वतीनं खरं तर क्रिकेटमधील एक नामांकित व्यक्तिमत्व संपूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी झोकावून दिलं आणि त्यांच्या त्या स्मृतीला आज पुन्हा एकदा आम्ही अभिवादन करतो आहोत. त्यांच्या नावानं ही स्पर्धा या ठिकाणी खेळवत आहोत. तर सर्वांना विनंती करतोय की आपल्या जागेवरती डोक्यावरती कॅप्स ज्यांच्या आहेत त्यांना विनंती करतो की पुन्हा एकदा कॅप्स उतवा आणि एकसाथ सावधान आपण भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी बोलतोय. 2 मिनिटं सगळ्यांनी शांत स्थितीमध्ये उभं राहायचे. ओम शांती शांती. खरं तर रमेश शर्मा यांच्यासारखं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून जाणं क्रिकेटवरती एक शोकच पाहायला मिळतोय. परंतु त्यांची ती उपस्थिती आता तरी भरून निघणार नाही. त्यांच्या नावाने स्पर्धा पाहायला मिळते आणि ऐन टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली ही स्पर्धा, इथे एका बाजूला कनेक्ट 11 आणि मॅचलेस दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी पुढे यायचं आणि चेतनच्या विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक करायची आणि टॉस झाल्यानंतर लगेच तो कॉल आम्हाला कळवा. चार षटकांचा सामना असणार आहे. मेगा फायनलचा सामना 4 षटकांचा असणार आहे. 4 बॉलर ह्याची नोंद घ्या. नाणेफेकीचा गोल जिंकलाय मॅचलेस 11 या संघाने.
3 षटक. ओके डन. 3 षटकांचा सामना असणार आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय मॅचलेस 11 या संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय कनक 11 या संघाला फलंदाजी करण्यासाठी. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅचलेस 11. चला आता विनंती करेल जास्तीचा वेळ घेऊ नका. जेवढे काही लिजन मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत ना त्या सर्वांना विनंती असणार की जेवढा जास्तीचा वेळ घेतला जाणार तेवढा जास्तीचा वेळ मैदानाच्या आतमध्ये दवडला जाणार आणि मग आपल्याला फायनलच्या मॅच साठी अंधाराच्या सावटाला सुद्धा सामोरं जावं लागू शकतं. ती वेळ आपल्यावरती येऊ नये. ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मैदानाचा ताबा घेताना पाहायला मिळत आहेत. फोटो सेशन मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. खरं तर उमेश मांजरेकर सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या सोबत फोटोग्राफी. दिवस येतील जातील परंतु या ज्या आठवणी आहेत ना त्या फोटोंच्या माध्यमातून आयुष्यभर उजाळा देत राहतील. खरं तर उमेश मांजरेकर सरांना सीएचे प्रीमियर लीगला बेलापूरच्या मैदानावरती सर्वप्रथम पाहिलं. तिथे सुद्धा त्यांची भेट पाहायला मिळाली होती. सीएचे प्रीमियर लीग 2026चा थरार होता. त्यावेळेस मात्र ती गोष्ट ऐकायला मिळाली की टेनिस क्रिकेट जगतातील सर्वात पहिली 4 व्हीलर पटकावणारे ते खेळाडू. एक शांत संयमी एकदम शांत व्यक्तिमत्व. ठीक आहे. मी सतीश शेट्टी यांना नम्र विनंती करतो डाईस वर यायचंय. तुमच्या हस्ते राजेंद्र 11 बंड्या बॉईज या सर्व खेळाडूंना आपण मोमेंटोस देणार आहोत. चला यायचंय बंड्या. बंड आपला सर्व संघ घेऊन यायचंय. सतीश शेट्टी यांच्या हस्ते सर्व खेळाडूंना आपण मोमेंटो देणार आहोत. बंड, जोनस, मंदार गरुडे, शैलू, सुयोग, अरविंद, चेतन चाचा, काटा राजू, संजय सर्वांनी यायचंय मंचावर. सतीश शेट्टी यांच्या हस्ते तुम्हाला सर्वांना मोमेंटोस देण्यात येईल. चला कनक 11 सलामीचे 2 फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. कुछ काम कर रही हो दिख रहा ना वो है ना वो बैट पटक रहा ना वो चला तर मग मॅचच्या दिशेने वळूया.
पुन्हा एकदा आमच्या रमेश शर्मा सरांना अगदी हृदयाच्या अंतकरणातून मानाचा ट्रिब्यूट पुन्हा एकदा आपण अर्पण करूयात. ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते त्यांच्या या स्पर्धेतील मेगा फायनलच्या मॅचला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतीये. रामपाल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतील. 10 रुपये में हर दिन प्रमोद आणि ग्लेन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली असताना पहिलाच चेंडू आपल्याला रामपाल यांचा उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला आहे. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. 3-3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. सुरेख फटका परंतु उंची गाठली आहे. झेल होण्याची संधी आणि झेल झालाय. प्रमोद यांची अखेरी मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आली आणि दुसऱ्या चेंडूवरती एक मोठी विकेट येताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाचं जाळं जे पसरवलं ना त्याच्यामध्ये हुबेहुब एक मोठा मासा दुसऱ्या चेंडूवरती गळायला लागलाय. अजूनही धावा या ठिकाणी धाव फलकावरती धावा अजून अंकित केल्या गेलेल्या नाहीत. जे उर्वरित 16 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. खरं तर सकाळपासून आपण 30-30 चेंडूंचा खेळ पाहतोय परंतु आता मात्र 18-18 चेंडूंचा खेळ तब्बल 12 चेंडू कमी असणार आहेत मेगा फायनलच्या सामन्यामध्ये. इथे रणनीती कशा प्रकारची असणार आहे दोनही संघांकडनं. कारण कनक 11 संघानं श्रीकांत फलंदाजीसाठी ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झालीये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा अडथळा पाहायला मिळतोय परंतु वेळीच स्वतःला सावरलं जाते आणि चेंडूला घेतलं जात आहे. तिथे एक धाव धाव फलकावरती अंकित केली जाते. ग्लेन आणि श्रीकांत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळते. रामपाल खोलवर पदिता चेंडू अचूक टप्प्यावरती तो मारा पाहायला मिळाला आहे परंतु या यॉर्कर चेंडूला मात्र खोदून काढण्याचं काम केलंय समोरच्या दिशेनं. जिथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि सुरेख पाहायला मिळालं तिथे एक धाव घेण्यात आली. मोठे फटके अद्याप आले नाहीत आणि गोलंदाजी सुरेख होताना पाहायला मिळते. इथे मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरती झेल होण्याची संधी आहे काय परंतु स्वतःला थांबवलंय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. कदाचित असं वाटलं होतं क्षेत्ररक्षक त्यापर्यंत पोहोचतील परंतु वेळीच स्वतःला सावरले पोहोचू शकले नाहीत. नोमॅन्स झोन मध्ये चेंडूला लँड करताना आपण पाहिलं. रिव्हर्शिपचं असर काढले. पंचांकडे वाईडची अपील केली जाते. पंचांनी ती फेटाळून लावली आहे आणि खरं तर पहिलं षटक इथे संपलं जाते आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 4च धावा म्हणजे धावांचा चौकार इथे आलाय परंतु पहिल्या षटकाचा खेळ संपलाय जिथे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर प्रमोद यांच्या रूपाने जाऊन पोहोचलाय. दुसरं षटक टाकण्यासाठी 5 रन कुणाला केलं जाणार. आता प्रत्येक षटकानंतर टीम्स मीटिंग घेणं त्या ठिकाणी अनिवार्य नसणार आहे. जास्तीचा वेळ आपल्याकडे नसणार आहे. कॅप्टन्सला विनंती असणार आहे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो लवकरात लवकर घेऊनच आपण पुढच्या तयारीला लागावं कारण वेळ आपल्याकडे जास्तीचा नसणार आहे. दिनेश फुल टॉस मध्ये चेंडू लोवर फुल टॉस त्याला कन्वर्ट केलाय. सुरेख फटका पाहायला मिळाला परंतु मैदानामध्ये अडथळा. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी पलायन. बघता बघता 2 धावा कंप्लीट. लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू त्यावरती फटका सुरेख पाहायला मिळाला परंतु खरं तर सर्व गाठने तो फटका खेळलाय त्यामुळं
बिजली जाने के 2 तो घंटे बाद फटका जो काऊ कॉर्नरच्या दिशेनं पाहायला मिळाला ना, तिकडे सीमारेषा जरा जास्तीची लांब पाहायला मिळते. आक्रमण चढवण्याचा इरादा या फटक्यामध्ये पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धत चेंडू, तो मात्र सर्व जातोय सीमारेषेच्या पलीकडे, जिथे या फायनल मधील पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ग्लेनच्या बॅट मधून, ग्लेनची बॅट आता आग ओकताना पाहायला मिळते आणि तब्बल 2 चेंडूवरती 6 धावा कमावल्यात. धावफलक सुद्धा आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतंय. 10 धावा धावफलकावरती पोहोचल्यात. काय रणनीती पाहायला मिळते. खेळाडूने एवढ्याही जवळ उभं राहू नये की त्याला दुखापत होऊ शकते. हो हो हो, आजच्या दिवसातील काय फटका पाहायला मिळाला. देखना त्या झाडाच्या अगदी डोक्यावरून जाणारा चेंडू पाहायला मिळालाय. चौकारासाठी इथे गिअर चेंज केलाय ग्लेनने आणि ग्लेन फटकेबाजी सुरेख करताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी अगदी आक्रमण चढवलंय. तब्बल 10 धावा या 3 चेंडूंमध्ये कुठून काढल्यात. इरादे स्पष्ट केलेत. धावफलकाला आकार दिला. धावफलक तब्बल 14 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. म्हणजे आता धावफलक चांगल्या आकड्याचा आकार घेत आहे आणि चांगल्या आकड्याचा आकार घेत असताना मी तर म्हणेन की घालील लोटांगण वंदिने चरण डोळ्याने पाहिलं फटके तुझे, पोस्टर लावीन आनंदी पूजन, भावे ओवाईन सचिन नाना. खरं तर तुम्ही आरत्या भरपूर देवांच्या ऐकल्या असतील, परंतु क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरांची सुद्धा ही आरती पाहायला मिळते. प्लॅन मिस पाहायला मिळाला. डॉट चेंडू, गोलंदाजाचं कमबॅक, मोठा फटका समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला जाईल आणि गोलंदाजाला यश इथे प्राप्त होताना पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी राहिली. हा चेंडू मात्र समोरच्या दिशेने खेळण्यास भाग पाडले आणि समोरच्या दिशेनं खेळत असताना विकेटचं पतन. कुशल, ज्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय, सक्सेसफुल कॅप्टन ऑफ टेनिस बॉल क्रिकेट रमेश शर्मा, स्वर्गीय रमेश शर्मा यांची बहीण आणि यांचे सुपुत्र या इकडे आलेले आहेत. चित्रा दीदीला मी नम्र विनंती करतो मंचावर यायचंय. वेदांत यायचंय मंचावर. चित्रा दीदी यायचंय मंचावर. या चेंडूवरती 1 धाव पाहायला मिळाली. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. टोटल्स 15 रन. 2 मोठे फटके आल्यानंतर पुन्हा गोलंदाज कमबॅक झाले. 2 षटकं संपलीत, राईट, आणि 2 षटकं समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती लागल्यात. आता शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. षटकामध्ये धावा जमवण्याचं षटक, एक सेट टार्गेट समोरच्या विपक्षीय टीम समोर ठेवण्याचं षटक आपल्याला पाहायला मिळते आणि ते हाताळण्यासाठी डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून गोलंदाज संदीप आपल्याला पाहायला मिळतील. संदीप दळवी यांच्या हातामध्ये चेंडू विश्वासानं दिला जातोय. महमूद आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका, परंतु झेल काय पाहायला मिळते. तू फिल्डिंग करताना मात्र नक्कीच आपल्याला त्या कट्ट्यावरती क्षेत्ररक्षक जाताना पाहायला मिळाला, परंतु या स्पर्धेमध्ये तो आपल्याला नियम पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण अगदी चेंडू टाकण्याच्या अगोदर क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये राहू शकतो. यस, विकेटचं पतन. चांगला झेल पाहायला मिळालाय. मार्को यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच तो झेल टिपला जातोय. आता ऐन टप्प्यामध्ये
स्पर्धा आल्यानंतर मात्र एका एका खेळाडूचं नाव लक्षात यायला लागले. खरं तर आज सगळे जवळपास अपरिचित खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत होते, ज्यांच्या नावानं ज्यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा आयोजित करतोय. असं म्हटलं जातं की जगातील सगळ्यात सॉफ्ट नातं, सगळ्यात सुंदर नातं भावाचं आणि बहिणीचं असतं. आणि रमेश शर्मा यांच्या बहीण आपल्याला मैदानावरती या व्यासपीठावरती उपस्थित असताना पाहायला मिळत आहेत. खरं तर शेवटच्या षटकाकडे आपण वळतोय, जिथे पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय विकेट आली आहे. संदीप दळवी यांच्या माध्यमातून मात्र गोलंदाजी सुरू आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित, क्रिकेटमधील फार मोठं नाव आहे रोहित. आणि इथे एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी वेगाने पलायन केले, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय आणि 2 धावा या चेंडूवरती आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, काय सुरेख चेंडू पाहायला मिळालाय. अगदी पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम. बॅटचा आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत नाही. चांगला चेंडू, डान्सिंग डाऊन द ग्राउंड, फटका पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती आणि झेल टिपला जातोय. समोरच्या दिशेनं अगदी फंबल करून फटका खेळलाय. समोरच्या दिशेनं षटकार टोकण्याचा मानस, परंतु फटक्यामध्ये ते एलिव्हेशन मिळालं नाहीये. किंबहुना चेंडूनं उंची जास्त गाठली आणि लांबी कमी पाहायला मिळाली. तिथे क्षेत्ररक्षकाला हेरलो आणि झेल टिपला जातोय. चार चेंडूंचा खेळ संपला. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि धावफलकावरती धावांचा जर आढावा घेतला ना, 17 रन्स, 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिला चेंडू, एक धाव कंप्लीट करण्यासाठी तिथे मात्र पलायन पाहायला मिळाले. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि आता शेवटचा चेंडू या पूर्वार्धामधील पाहायला मिळतोय, जिथे मेगा फिनाले फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांकडून सर्व क्षेत्ररक्षकांना त्या ठिकाणी पाचारण केलं जाते की सीमारेषे लगत क्षेत्ररक्षण करा, कारण शेवटचा चेंडू मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो. परंतु प्ले अँड मिस पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खट्टरपद्धतीचा चेंडू मी फलंदाजाला बांधून ठेवलं आणि इथे पूर्वार्ध संपलाय. धाव फलकाकडे जर 18 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज असणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा लगान प्राऊडली प्रेझेंट्स. खरं तर एका अशा खेळाडूला आपण ट्रिब्यूट देतोय, टेनिस क्रिकेटमधील ज्यांचं फार मोलाचं योगदान पाहायला मिळतं, रमेश शर्मा ट्रॉफी. आणि मी तुम्हाला विनंती करतोय की मी खरं तर आजच्या दिवसामध्ये थांबतोय. उत्तरार्धामध्ये आपण आवाजामध्ये बदल करूया. उत्तरार्धामध्ये आवाज असेल कुशल कुंदर यांचा. खरं तर आज आयोजकांनी मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली, या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली आणि खरं तर फार वेगळा अनुभव इथून येऊन गेला की क्रिकेटवरती सुद्धा किती फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम करता येतं. ते ट्रिब्यूट ट्रॉफीमधून मात्र नक्कीच पाहता आलं. मी ते थांबतोय, तुम्ही कुठे जाऊ नका. तुम्ही पहा या स्पर्धेतील मेगा फिनालेचा सामना. वळू आवाजाकडे, जिथे आवाज असेल कुशल कुंदर यांचा.
चला सामन्याकडे वळूया. आजच्या दिवसातील मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय मैदानावर. नाणेफेकीचा कौल झाला होता, नाणेफेकीचा कौल जिंकला. मॅचलेस 11 या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 3 षटकाचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करत असताना कनक 11 या संघाने 18 धावा कुठल्या 19 धावांचं आव्हान दिलं विजयासाठी मॅचलेस 11 या संघाला. 19 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज मॅचलेस 11 या संघाकडून आपण पाहतोय, रामपाल आणि अजय कदम. संघासाठी पहिलं षटक आदळण्यासाठी येतोय गोलंदाज कनक 11 या संघाकडून श्रीकांत. मंचावर उपस्थित सर्व प्रमुख अतिथींचं मी हार्दिक असं स्वागत करतो. आपण पाहतोय लगान स्पोर्ट्स क्लब आयोजित स्वर्गीय रमेश शर्मा स्मृती चषक 2026. डीजे बंद करायचंय. पहिला चेंडू फुलर लाईनचा चेंडू होता, झेल टिपली जाते त्या तिकडे आणि पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद होतोय मॅचलेस 11 या संघाचा रामपाल. तसेच माझ्या बरोबर मंचावर उपस्थित आमचे लिव्हिंग लेजंड्स मंगेश आदरराव सर असतील, कृपा सर असतील, अनेक नामवंत खेळाडू आज आमच्या मंचावर उपस्थित आहेत. तसेच आमच्या या स्पर्धेला मान राखून, आमच्या इन्व्हिटेशनचा मान राखून जेवढे सुद्धा खेळाडू, एक मिनिट, स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षण खाली व्हायचंय, ट्रॅकवर उभं राहायचं नाहीये. दुसरा चेंडू निर्धाव प्रकारचा होता. श्रीकांतचा पुढचा चेंडू मार्कोसाठी. या डामला चेंडू भिरकावून दिला, क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय, झेल टिपतोय का, यस, गडी क्रमांक दुसरा तंबूत परततोय मॅचलेस 11 या संघाचा मार्को. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय दिनेश. मार्कोची जागा घेण्यासाठी अजूनही एकही धाव फळकावर लागली नाही. 19 धावांचा पाठलाग करतात आहेत. 3 जे चेंडू झाले, 3 चेंडू मध्ये एकही धाव आली नाही आणि 2 गडी गमावलेत आतापर्यंत मॅचलेस या संघाने. अजूनही उर्वरित 15 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मॅचलेस या संघाला. या टायमाला चेंडू भिरकावून दिला, क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय, बघूया झेल टिपतो काय, झेल सुटते, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धाव्यांसाठी. आऊ 3 धावा आहेत ना, 3 धावा आहेत. ओके, हो. या टायमाला अजय कदम साठी हा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन चेंडूला पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, निर्धाव चेंडू. कमबॅक करतोय श्रीकांत आपल्या संघासाठी. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले, 3 धावा दिल्यात.
2 गडी गमवल्यात आतापर्यंत मॅचलेसच्या संघाने. या टायमाला बघा बॉडमॅनचा वापर केला, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, पायाचा चेंडू होता, मनगडाचा चांगला वापर केला. जोपर्यंत चेंडू गॅदर करता एक धाव पूर्ण केले. पहिल्या षटकाचा खेळ मैदानात संपला. धावसंख्या झाली धावफळकावर 4 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ मैदानात शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मॅचलेस 11 या संघाला. जो संघ चालू जिंकेल तो लगान स्पोर्ट्स क्लब आयोजित स्वर्गीय रमेश शर्मा स्मृती चषक 2026 चा मानकरी ठरेल. मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय टिळकनगरच्या लाल मैदानावर. हा सामना रंगताना अबाव 40चे सामन्यात 4 संघ असे होते. रमेश शर्मा सरांच्या काळी ज्या संघांनी लढत दिली त्या सर्व खेळाडूंना स्पेशल रिक्वेस्ट केली गेली आणि त्याने आमच्या रिक्वेस्टची एका शब्दात मान ठेवली आणि आज या मैदानात फक्त आणि फक्त सर रमेश शर्माला ट्रिब्यूट देण्यासाठी आज आले आणि आपला सामना आणि आपला खेळ दाखवला आणि आपला क्लास दाखवला. या टायमाला बॅटीची कडा घेतली. साईनाथ पाऊसे चेंडू खाली होता. क्षेत्ररक्षण चांगलं निर्धाव चेंडू सामन्यामध्ये दडपण निर्माण करत असताना कनक 11 चे गोलंदाज मॅचलेस 11 या संघावर चांगली गोलंदाजी. लो टोटल होता. बॉल टू बॉल मॅच होती. पण आता सामना बदलत असताना आता सामना आहे 10 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. या टायमाला शॉर्ट चेंडू होता. पुल केला चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन. स्क्वेअर लेग रिजन कडे बघा पंचांचा इशारा काय येतोय. दोन धावा. वन बाउंड चेंडू मैदानाच्या बाहेर गेलाय. 2 धावा. पुढचा चेंडू सचिनचा. पुढचा चेंडू सचिनचा सामना करेल अजय कदम. या टायमाला बघा छोटा चेंडू होता. बॅकफुटला जाऊन पाठच्या पायावर चेंडूला कट करतोय. चेंडू जातोय गली रिजन कडे. जोपर्यंत क्षेत्ररक्षण चेंडू गॅदर करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात दोन्ही ही बॅटर्स. धावसंख्येत वाढ. धावसंख्येत धाव फळकावर 7 धावा. अजूनही उर्वरित 8 चेंडूचा खेळ मैदानात शिल्लक आणि 8 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आपल्या वसातील नगरसेवक सुषम सावंत यांचं या इकडे आगमन होत आहे. मी लगान स्पोर्ट्स क्लब तर्फे तुमचं हार्दिक असं स्वागत करतोय. यायचं मंचावर स्थानपनाचं सुषम सावंत सर. सचिनचा पुढचा चेंडू अरविंदला. या टायमाला बघा कॉपी बुक ड्राईव्ह कव्हर शॉट. वॉड अ शॉट. चेंडू येतोय कव्हर रिजन कडे. गॅदर करेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 10 धावा. 6 चेंडूचा खेळ मैदानात शिल्लक आहे. उर्वरित 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मॅचलेस 11 या संघाला. एका बाजूला मॅचलेस दुसऱ्या बाजूला कनक 11. लो टोटल स्कोरिंग मॅच होती. 18 चेंडू आणि 19 धावांची गरज होती. आता येतोय गोलंदाजी मार्गावर फिरकीचा जादूगर गोरेगाव विभागातील मेहमूद. सहा चेंडू 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मॅचलेस या संघाला. या डबल शॉट चेंडू. चेंडू फिरकावला. चेंडू जातो स्क्वेअर लेग. सीमा रेखा पार. 4 धावांसाठी.
आता सामन्याचं समीकरण बदलत असताना आता सामना येतोय 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मॅचलेस 11 या संघाला. असाच सामना ह्याच्या पहिले झाला सेमीफायनल नंबर 2 बंड्या बॉयज विरुद्ध मॅचलेस मध्ये. या टायमाला लोअर फुल टॉस चेंडू आता पिक केला चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन कडे क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय गॅदर करेपर्यंत एका धावेतच समाधान मानावं लागेल. 4 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जो संघ जिंकेल तो संघ लगान स्पोर्ट्स क्लब आयोजित स्वर्गीय रमेश शर्मा स्मृती चषक 2026 चा मानकरी ठरेल. या फुल टॉस चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय मंगळाचा चांगला वापर केलाय. ऑन साइडला चेंडू गॅदर करेपर्यंत एका धावेतच समाधान मानावं लागेल. 3 चेंडू 3 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. रोमांचक सामना मैदानात चालू आहे. एका बाजूला मॅचलेस तर दुसऱ्या बाजूला कनक 11 मेगा फायनलचा सामना. 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. या टायमाला बघा फुलर लेन चेंडू तर चेंडू भिरकावून दिला चेंडू येतोय तो पण अजय कदम रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजाचा बघा काय क्लास आहे. 3 चेंडू 3 धावांची गरज होती आता 2 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मॅचलेस 11 या संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आहे कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू 1 धावेंची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मॅचलेस 11 या संघाला. जो संघ जिंकेल तो संघ बनेल चॅम्पियन. मेहमूद गोलंदाजी मार्गावर आहे. मेहमूदकडे क्षमता आहे हे 2 चेंडू निर्धाव टाकण्याची. बघूया दिनेश काय करतोय. मेहमूदचा पुढचा चेंडू 2 चेंडू आणि 1 धावेंची गरज आहे सामना करेल दिनेश. ओ या टायमाला हलक्या हाताने चेंडू वळवण्याचा प्रयत्न केला चेंडू येतोय पॉइंटच्या दिशेने आणि सामना जिंकतोय मॅचलेस 11 हा संघ लगान स्पोर्ट्स क्लब आयोजित स्मृती रमेश शर्मा स्मृती चषक 2026 चा मानकरी ठरतोय मॅचलेस 11. अभिनंदन मॅचलेस 11.
बघतो. स्टेजच्या समोर त्वरित लाईनअप करा. दोन्ही संघ मॅचलेस 11, कनक 11 व सोबत प्रेस 11 किंवा बंड्या बॉईज कुठलेही खेळाडू असतील या इकडे उपस्थित असतील. दोन्ही संघांनी या सर्व खेळाडूंनी लाईनअप करून घ्या स्टेजच्या समोर. प्लीज लवकर लाईनअप करा. चला सर्व खेळाडू बंड्या बॉईज, बॅचलेस 11, प्रेसी 11, कनक 11 जेवढे सुद्धा संघ उपस्थित आहेत, खेळाडू उपस्थित आहेत, स्टेजच्या बाजूला लाईन अप करून घ्या त्वरित. कुछ समझ में नहीं आने लगे पहला पहला इसमें कुछ निकाला ही नहीं है तो कहाँ से आएगा? क्यों ऑनलाइन में है ना तो डायरेक्टली नहीं आता है सिस्टम में. ऑनलाइन में उन लोगों का ऐप अलग है, वो उन लोगों का ऐप जो है ना वो अलग ऐप है. अजीत ने मुझे बुलाया था, मैं आया, फिर वो बोला ऑनलाइन करे से वो बेटा नहीं आते. ये कॉलोनी में रहता है क्या? नहीं नहीं, अच्छा किधर रहता है? अंधेर लोखंड वाला है, शोकन वाला. DN नगर वाला प्लेयर है. ये कैसा पहचान तुम लोग इधर आते हैं? अरे मैं पूरा मुंबई खेलता ना, मैं मुंबई क्या पूरा महाराष्ट्र खेलता है मेरे रेगुलर. मैं अभी भी खेलते हैं. लास्ट टाइम ही देखा था मैं उधर, जब रमेश शर्मा ने मतलब एक बार तेरे बारे में बोला था, मतलब सो इधर सह्याद्री में. नामवंत दोन खेळाडू लिव्हिंग लेजंड्स ह्यांना आपण गार्ड ऑफ ऑनर देणार आहे. कारण आज आपण रणजित पिल्ले सरांच्या हस्ते आजपर्यंत रणजित पिल्ले सरांनी 35 खेळाडूंना जीवन गौरव पुरस्कार दिलाय. रोख रक्कम रुपये 50,000. तर आज टिळकनगर वसाहतील नामवंत दोन खेळाडूला आपण जीवन गौरव पुरस्कार देणार आहेत. तर त्या दोन खेळाडूला गार्ड ऑफ ऑनर देऊन आपण स्टेजवर आमंत्रित करूया. टेनिस क्रिकेटचा एक मोठं नाव ज्यांनी टेनिस क्रिकेट व लेदर बॉल क्रिकेटला घडवलं, अनेक खेळाडू या टेनिस क्रिकेटला दिले, या लेदर बॉल क्रिकेटला दिले. सर मंगेश आदटराव सर आणि कृपा सर यायचंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण दोन्ही खेळाडूंचा. मंगेश आदटराव सर आणि कृपा सर, अ बिग नेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, अ लिव्हिंग लेजंड. रणजित पिल्ले सरांच्या हस्ते आज या दोन्ही खेळाडूंना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येईल.
मी प्रेस 11चे सनीबाई मंचावर यायचं आहे, मंचावर उपस्थित राहा तुम्ही, मंचावर स्थान पण हवा सनीबाई.